तर इकडे ठाकरेंची शिवसेना ही राज्यभरात रस्त्यावर उतरणार आहे। राज्य सरकारमधल्या कलंकित मंत्र्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं केली। उद्धव ठाकरेही या मोर्चात सहभागी होणार आहेत। दादरमधील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोरच्या आंदोलनात उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेनं याचा टीझरही जारी केलाय। थेट या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, जन आक्रोश आंदोलन ठाकरेंच्या सेनेचं किती वाजता सुरू होईल? उद्धव ठाकरे या आंदोलनात किती वाजता सहभागी होतील? नक्कीच श्रुती, आपण जर पाहायला गेलं तर आज राज्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून सर्वत्रच आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। ज्या पद्धतीने मंत्री बेताल वक्तव्य करतात आणि ज्या पद्धतीने राज्य सरकारमध्ये भ्रष्टाचार आहे असा आरोप जो आहे तो ठाकरेंच्या शिवसेनेकडून आणि विशेषतः महाविकास आघाडीकडून करताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि त्याच विरोधात जो आहे तो महाराष्ट्र जन आक्रोश आंदोलन जे आहे ते संपूर्ण राज्यभरात आयोजित करण्यात आलेलं आहे। आणि दादरमध्ये संपूर्ण मुंबईचं आंदोलन जे आहे ते दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या बाहेर जो मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे या पुतळ्याच्या बाहेर या ठिकाणी आंदोलन होणार आहे। स्वतः उद्धव ठाकरे 12 वाजता उपस्थित राहतील, आदित्य ठाकरे देखील उपस्थित राहतील आणि उद्धव ठाकरे जे आहे ते संपूर्ण शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत, कारण की संपूर्ण मुंबईमधील शिवसैनिक जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर जेव्हापासून राज्य सरकार सत्तेत आलेलं आहे, महायुतीचं सरकार सत्तेत आलेलं आहे, तेव्हापासून वारंवार कोणत्या ना कोणते मंत्री त्यांच्या वक्तव्यामुळे जे आहेत ते चर्चेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्याच्यामध्ये संजय शिरसाट असतील, भरत गोगावले असतील, संजय गायकवाड असतील, असे अनेक मंत्री जे आहेत ते त्यांच्या वक्तव्यामुळे जे आहे ते चर्चेत आल्याचं पाहायला मिळत होतं। त्याचसोबत माणिकराव कोकाटे यांच्यावरती ज्या पद्धतीने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, योगेश कदम यांच्यावरती ज्या पद्धतीने बारवरचे आरोप केले होते, त्यांचा राजीनामा व्हावा या मागणीसाठी जे आहे ते आज ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरताना आपल्याला पाहायला मिळेल। 12 वाजता दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या बाहेर हे आंदोलन होईल आणि राज्यभरामध्ये सर्वच ठिकाणी शिवसेनेच्या नेत्यांच्या उपस्थितीत आणि शिवसेनेच्या आमदारांच्या उपस्थितीत खरं तर आंदोलन होणार आहे। आपण सध्या दादरमधली परिस्थिती या ठिकाणी पाहिली तर सध्या वाहतूक जी आहे ती सुरळीत आहे, परंतु ज्यावेळेस आंदोलन सुरू होईल त्याच्या अगोदर 1 तास संपूर्ण शिवाजी महाराज पार्क मधली जी वाहतूक व्यवस्था जी आहे ती बंद करण्यात येणार आहे। पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात आहे, कारण की मुंबईमधील सर्वच शिवसैनिक जे आहे ते एका ठिकाणी या ठिकाणी जमा होणार असल्याने नक्कीच निवृत्ती, नक्कीच आंदोलनावेळी ज्या वेळेला उद्धव ठाकरे इथे येतील अपडेट्स त्यावेळी तुमच्याकडून घेऊच। त्या आंदोलनासंदर्भातले सगळे माहिती आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूच। ठाकरेंच्या शिवसेनेच्या म्हणण्यानुसार मंत्री संजय शिरसाट यांच्या पैशांच्या बॅगेवरून झालेला वाद, कृषी मंत्री असताना माणिकराव कोकाटेंनी विधान परिषदेत मांडलेला रमीचा डाव, गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या मातोश्रींच्या नावे असलेला डान्स बार आणि सरकारमधील मंत्री आणि अधिकाऱ्यांची हनी ट्रॅपची प्रकरणं या विरोधात हे आंदोलन केलं जाणार आहे। उभाटा गट आणि उद्धव ठाकरे आज म्हणे महायुती सरकारच्या विरोधात मोर्चा काढतायत। त्यांनी मोर्चा काढावाच, पण त्याचबरोबर जनतेच्या मनात असलेल्या काही प्रश्नांना आज उद्धव ठाकरेंनी उत्तर दिली पाहिजेत। पहिला प्रश्न, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नाकर्त्यापणामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक बळी गेले कोरोना काळामध्ये, त्याला जबाबदारी कोणाची आहे? याच कोरोना काळामध्ये अनेक घोटाळे झाले, मग ते खिचडी घोटाळा असो किंवा अक्षरशः जे मृत झाले त्यांच्यासाठी बॅग मागवल्या गेल्या त्यात सुद्धा घोटाळे झाले, त्याला जबाबदार